नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रतीक आणि मी तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये भीम जयंतीनिमित्त बॅनर तयार करायला शिकवणार आहे। ते बॅनर कशा प्रकारे तयार करायचं आहे, काय काय स्टेप्स आहे, ते सर्व आपण डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे बॅनर व व्हिडिओ एडिटिंग रिलेटेड आपल्या चॅनलवरती ट्युटोरियल आणत असतो। चला तर मित्रांनो, जराही वेळ वाया न घालवता सुरुवात करू आपण आपल्या आजच्या व्हिडिओ। तर सर्वात अगोदर डिस्क्रिप्शनमधले जी PLP फाईल आहे म्हणजे मटेरियल आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। मी तुम्हाला PSD फाईल पण दिलेली आहे, ते जर तुमच्याकडे लॅपटॉप वगैरे PC वगैरे असेल तर त्यामध्ये तुम्ही PSD फाईल इम्पोर्ट करू शकता। तर मी आता PLP फाईल कशा प्रकारे यूज करायची ते सांगणार आहे। ओके, तर ZArcher ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। ॲप्लिकेशनची डायरेक्ट डाउनलोड लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, प्लस ॲप्लिकेशन प्ले स्टोरवरती पण अवेलेबल आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। ओके, तर हे ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्हाला डाउनलोड फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला भीम जयंती नावाची अशी झिप फाईल दिसेल। झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट हेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड समोर आपल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे। पासवर्ड टाकून ओकेवरती क्लिक करायचं आहे। बघू शकता भीम जयंती नावाचं एक फोल्डर तयार झालं। फोल्डरमध्ये आपण PLP फाईल दिलेली आहे। आता ते PLP फाईल ओपन करण्यासाठी पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे आणि 3 डॉटवरती क्लिक करायचं। 3 डॉटवरती क्लिक करल्यानंतर .plp वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करायचं। ओके, तर बघू शकता फोल्डर ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर एकदम खतरनाक अशा प्रकारे आपली PLP फाईल इथे ओपन झालेली आहे। आता इथे शुभेच्छुकमध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकायचं असेल तर इथे लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक करून डबल पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक करायचं। कीबोर्डला मराठी करायचं आहे आणि अशा प्रकारे नाव टाईप करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं। बघू शकता खाली चेंजेस झालेले आहेत। थोडंसं जर खालीवरती झालेलं असेल तर इथे पोझिशनवरती क्लिक करून पिक्सलला 0वरती करायचं आणि अशा प्रकारे तुम्ही याला ॲडजस्ट करून घ्यायचं। ओके, तर डन। यामध्ये आता फोटो ॲड करण्यासाठी इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक छानसा फोटो, बॅकग्राऊंड रिमूव्ह असलेला फोटो इथे इम्पोर्ट करायचा आहे आणि अशा प्रकारची साईज ही करायची आणि अशा प्रकारे ते ॲडजस्ट करायचं आहे। ओके, तर झाल्यानंतर आता यामध्ये तुम्हाला वॉटरमार्क वगैरे लावायचे असले तुम्ही लावू शकता। गडबडमध्ये माझे वॉटरमार्क पण नाही आहे याच्यामध्ये। ओके, तर काही विषय नाही। आता हे सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करून एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। डिफॉल्टला अल्ट्रा एडिटिंग सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। याने तुमचं बॅनर फुल HD क्वालिटीमध्ये तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल। हे तुम्ही कुठे पण इंस्टाग्राम वगैरेला अपलोड करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो। व्हिडिओ आजचा आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। बॅनर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका। जय हिंद, जय महाराष्ट्र।